नमस्कार मित्रांनो, अनंतकथा विथ राजेश्रीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची कथा आहे आईची शेवटची इच्छा. एका छोट्याशा गावात रोहन नावाचा मुलगा आणि त्याची आई सुमित्रा राहत होते. रोहन फक्त 5 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्या दिवसापासून सुमित्राने आई आणि वडील दोघींची जबाबदारी एकटीने उचलली. घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी, घरकाम, शिवणकाम, जे काम मिळेल ते करून मुलांचं पोट भरायची. स्वतः उपाशी राहिली तरी रोहनला कधी उपाशी झोपू दिलं नाही. रोहनला शिकवलं हेच तिचं एकमेव स्वप्न होतं. रोज सकाळी ती म्हणायची, बाळा, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. पैसा संपतो पण ज्ञान कधीच संपत नाही. रोहननेही अभ्यासात हुशारच होता. आईचे कष्ट पाहून तो मन लावून शिकत राहिला. वर्षानुवर्ष संघर्ष सुरू राहिला. शेवटी रोहन शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला गेला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती देवासमोर हात जोडून म्हणाली, देवा, आता माझ्या मुलाचं आयुष्य सुखाचं कर. रोहन शहरात गेला आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं. पण त्याच्याबरोबर त्याच्या वागण्यातही बदल होऊ लागला. रोहन शहरात आल्यावर सुरुवातीचे काही महिने तो रोज आईला फोन करायचा. आई, जेवलीस का? औषध वेळेवर घेतलीस ना? आई प्रत्येक वेळी हसून म्हणायची, हो बाळा, तू फक्त आनंदात राहा. हळूहळू रोहनची नोकरी, मित्र आणि शहरातील नवीन आयुष्य यामध्ये तो इतका गुंतला की आईला फोन करण्याचाही वेळ त्याच्याकडे उरला नाही. महिन्यातून एकदा येणारा फोन आता 2-2 महिन्यांनी येऊ लागला. आई मात्र रोज मोबाईल हातात घेऊन बसायची. शेजारची माणसं विचारायची, ताई, मुलाचा फोन आला का? ती हसत म्हणायची, कामात असेल बिचारा. पण आतून तिचं मन तुटत होतं. एक दिवस रोहनची बढती झाली. ऑफिसमध्ये सगळं त्याचं अभिनंदन करत होते. त्याच दिवशी आईने अनेक वेळा फोन केला. रोहन मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याने फोन कट केला. रात्री उशिरा त्याने मोबाईल पाहिला. 12 मिस्ड कॉल. आई? त्याने मनात विचार केला, उद्या फोन करतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा काम आणि फोन करणं राहून गेलं. दरम्यान गावात आईची तब्येत खूप खालावली होती. तिला ताप, अशक्तपणा आणि श्वास घेण्यात त्रास होत होता. शेजाऱ्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणाले, यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं. पण आई म्हणाली, नको, माझा मुलगा आला की जाईन. दररोज ती घराच्या दाराकडे पाहत बसायची. प्रत्येक गाडीचा आवाज ऐकला की वाटायचं, रोहन आलाय. पण दरवाजा मात्र उघडत नव्हता. एका रात्री तिने उशाखाली एक पत्र ठेवलं आणि देवाला फक्त एकच प्रार्थना केली की देवा, माझ्या मुलाला एकदा तरी पाहू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन ऑफिसमध्ये होता. तेवढ्यात गावातील शेजाऱ्याचा फोन आला. रोहन, लवकर ये, आईची तब्येत खूप गंभीर आहे. हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच गावाकडे निघाला. रस्ताभर त्याच्या डोळ्यासमोर आईचे कष्ट, तिचे प्रेम, तिचा हसरा चेहरा फिरत होता. तो स्वतःशीच म्हणत होता, आई, फक्त एकदा मला माफ कर. घरी पोहोचल्यावर अंगणात खूप लोक जमले होते. त्याचं हृदय धडधडू लागलं. तो धावत घरात गेला. आई अंथरुणावर शांत पडली होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. रोहनने तिचा हात हातात घेतला. आई, मी आलो. आईने हळूच डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. कमकुवत आवाजात ती म्हणाली, मला माहीत होतं, माझा मुलगा नक्की येईल. रोहन रडत म्हणाला, आई, मला माफ कर. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आई मुलावर कधी रागवत नाही रे. तिने उशाखालून एक पत्र काढून त्याच्या हातात दिलं. हे माझ्या गेल्यावर वाच. काही क्षणांनी आईने शेवटचा श्वास घेतला. रोहन, आनंदात राहा. आणि तिचा हात कायमचा निसटला. रोहन आईच्या पायाशी बसून मोठ्याने रडत होता. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की जगात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आईचं प्रेम. अंत्यसंस्कार झाल्यावर त्याने आईचं पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, बाळा, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी तुझ्यापासून दूर गेले असेन. मला तुझ्याकडून कधीच पैसे नको होते. मला फक्त तुझ्यासोबत 2 क्षण बोलायचं होतं. माझी शेवटची इच्छा एवढीच होती, तू आयुष्यभर प्रत्येक आईवडिलांचा आदर कर. हे पत्र वाचताना रोहनच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला, मी प्रत्येक वृद्ध आईवडिलांची सेवा करेन, कारण त्यांच्यात मला माझी आई दिसेल. आई गेल्यानंतर रोहनचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ज्या घरात आईच्या हसण्याचा आवाज घुमायचा, तिथे आता शांतता होती. आईची रिकामी खुर्ची, तिचे चष्मे, देवासमोर ठेवलेली माळ, प्रत्येक गोष्ट त्याला रडवायची. एक दिवस तो कपाट आवरत होता. त्याला एक जुनी वही सापडली. ती आईची डायरी होती. त्याने थरथरत्या हातांनी ती उघडली.
पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज रोहन शाळेत पहिला आला. माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीही करेन. पुढच्या पानावर होतं, आज मी नवीन साडी घेतली नाही. ते पैसे रोहनच्या पुस्तकांसाठी ठेवले. आणखी एका पानावर होतं, आज मला ताप आहे पण रोहनला कळू देणार नाही. तो अभ्यास सोडून माझी काळजी करेल. हे वाचताना रोहनचं हृदय तुटत होतं. त्याला आठवलं, लहानपणी आई स्वतः कोरडी भाकरी खायची आणि त्याला तुपाची पोळी द्यायची. स्वतः जुनी चप्पल घालायची पण त्याच्यासाठी नवीन बूट घ्यायची. त्याला कधीच जाणवलं नव्हतं की आई किती त्याग करत होती. दुसऱ्या दिवशी तो गावातील वृद्धाश्रमात गेला. तेथे अनेक आईवडील आपल्या मुलांची वाट पाहत बसले होते. एक आजी त्याला पाहून म्हणाली, बाळा, माझा मुलगा आलाय का? रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, आजपासून मीच तुमचा मुलगा. त्या दिवसापासून तो दर आठवड्याला वृद्धाश्रमात जाऊ लागला. त्याने तिथल्या प्रत्येक आईवडिलांसाठी अन्न, औषधे आणि कपड्यांची व्यवस्था केली. पण प्रत्येक वेळी त्याच्या मनात एकच वेदना असायची, हे सर्व मी माझ्या आईसाठी तिच्या जिवंतपणी का करू शकलो नाही. एक दिवशी त्याने आपल्या आईच्या नावाने सुमित्रा माता सेवा प्रतिष्ठान सुरू केलं. त्या संस्थेचं एकच ध्येय होतं, कोणतीही आई तिच्या मुलाची वाट पाहत एकटी राहू नये. हळूहळू शेकडो वृद्ध आईवडिलांना त्या संस्थेचा आधार मिळू लागला. रोहनला आता लोक यशस्वी अधिकारी म्हणून नाही तर आईचा खरा मुलगा म्हणून ओळखू लागले. समारोप. मित्रांनो, आई वडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या. पैसा, नोकरी, यश हे सर्व पुन्हा मिळू शकतं, पण आईचा हात पुन्हा कधीच डोक्यावर मिळत नाही. आई ही देवाची सर्वात सुंदर भेट आहे. त्यावर प्रेम करा, तिचा आदर करा, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.